नमस्कार मंडळी, मी ललिता. आज मी निघाले होते क्लिनिकला जाण्यासाठी. आज संडे फुल डे होता, तर आज सगळे काही प्रोसिजर वगैरे क्लिनिकमध्ये खूप पेशंट वगैरे असणार होते. संडे फुल डे असतो. क्लिनिक वगैरे ओपन केलं मी आणि म्हटलं अपॉइंटमेंट्स वगैरे कशा आहेत बघूयात आणि तोपर्यंत प्रोसिजर वगैरे सगळी तयारी वगैरे करून घेऊयात. तोपर्यंत प्रोसिजरसाठी पेशंट आले होते. यांचं LHR चालू होतं, लेझर हेअर रिडक्शन. मॅम करत होते प्रोसिजर. डे असल्यामुळं आज खूप सगळे प्रोसिजर्स होते. तर नंतर हेअर PRP झालं होतं आणि मी त्यांना आयसिंग करून दिलं. प्रोसिजर आफ्टर प्रोसिजर आयसिंग करत असतो. तर हे प्रोसिजर झालं. म्हटलं तोपर्यंत पुढच्या प्रोसिजरची तयारी करूयात आणि पुढे पण खूप सगळे प्रोसिजर्स होते. संडे आज कन्सल्टेशन खूप कमी, पण प्रोसिजर्स सगळ्यांना सुट्ट्या असतात, त्यामुळे प्रोसिजरचे अपॉइंटमेंट खूप सगळे घेतले होते. मग या पेशंटचं मायक्रोनिडलिंग होतं, तर ब्लड सॅम्पल मॅमनी घेतलं आणि मग सेंट्रिफ्यूज करून ते MNRFसाठी आपण प्लाझ्मा जे PRP असतं ते आपण यूज करणार होतो. मग त्यांचं MNRF वगैरे करून घेतलं आणि नंतर आफ्टर त्यांना हा फेशियल मास्क लावला होता. मास्क आपण 10 मिनटासाठी लावतो. त्यांचे आफ्टर नंतर त्यांना मॉइश्चरायझर वगैरे लावून दिलं आणि मग त्यांचं प्रोसिजर झालं. त्यानंतर एक हायड्रा फेशियल होतं, तर यांचं हायड्रा फेशियल झालं होतं. यांना हायड्रा फेशियल नंतर फेशियल मास्क लावला होता आणि मॅमनी यांचं हायड्रा फेशियल केलं. तोपर्यंत असा दिवस एवढा बिझी झाला होता ना की वेळसुद्धा मिळाला नाही फोनसुद्धा बघण्यासाठी किंवा किती वाजलेत. नंतर मी बघितले तोपर्यंत 4 वाजले होते. नंतर हे एक पेशंट मॅम पिगमेंटेशन आहे त्यांच्या आईच्या इथे, यांचं लेझर टोनिंग करायचं होतं, तर यांचं लेझर टोनिंग करून घेतलं आणि त्यांचे बिफोर आफ्टर रिझल्ट आत्ता त्यांचं तिसरं सेशन आहे, तर यांचे खूप चांगले रिझल्ट यांना 3 सेशनमध्ये मिळालेत. कारण त्यांचं डोळ्यांच्या जवळ खूप सगळं पिगमेंटेशन होतं आणि आता एवढं हेक्टिक झाल्यानंतर म्हटलं चहा वगैरे पिऊयात आणि पूर्ण दिवस एवढं काम केल्यानंतर म्हटलं कॅफेमध्ये आले होतो. ह्या बाजूलाच कॅफे आहे, चिझीलँड कॅफे, तर आम्ही तिथे चहा घेतला मी आणि माझ्या मैत्रिणींनी आणि मग घरी जायचं होतं कारण खूप सगळं काम करून खूप कंटाळा आला होता. तर आम्ही निघालो. चहा घेतल्यानंतर घरी म्हटलं भूक लागली आहे, काहीतरी खाऊन घेऊयात. मग आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आणि आम्ही पिझ्झा वगैरे खाल्ला आणि निघालो घरी. चला, आजचा पूर्ण दिवस एवढ्या कामामध्ये बिझी गेला होता की आम्हाला स्वतः आणलेले टिफिनसुद्धा खायला वेळ मिळाला नव्हता आणि चहा घेतला तेव्हा भूक लागली. म्हटलं काहीतरी खाऊन घेऊयात म्हणून आम्ही पिझ्झा खाल्ला. चिझीलँड कॅफेमध्ये आम्ही आता फर्स्ट टाईम हा पिझ्झा ट्राय केला. तो खूप छान क्वालिटी यांची आहे. तर नंतर पिझ्झा वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो, पण पाऊस खूप सगळा सुरू होता.